मकर संक्रांती स्पेशल तीळ आणि गुळाची चिक्की आणि पीनट्स चिक्की या 2 रेसिपी मी शेअर करते आहे. पाक कसा घ्यायचा आणि पाक जर जमत नसेल तर पाक न बघता चिक्की कशी बनवायची या 2 पद्धती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत वड्या. हे बघा. एकदम खुसखुशीत आहेत. दोन्ही वड्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि ग्लेजसुद्धा खूप छान आलेलं आहे त्याला. तूप घातल्यामुळं छान ग्लेज येतं. या ठिकाणी कच्चे शेंगदाणे घेतलेत. 1 बाउल भाजून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना एकही काळा डाग न पडता भाजून घ्यायचे आहेत. तर हे भाजून झालेले आहेत. जवळजवळ 6 ते 7 मिनटं लागलेली आहेत. भाजून झाल्यानंतर थोडंसं थंड करायचं आणि मग खलबत्त्यामध्ये नुसतंच फोडून घ्यायचे आहेत. आता सालं काढायची की नाही तर मी काढत नाही आहे. हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत त्याच्यामुळं मी हे असंच ठेवते आहे. यानंतर 1 मोठा चमचा होईल इतपत किंवा अगदी छोटी वाटी फुटाणे डाळ घेतलं आहे. रोस्टेड चना डाळ हे सुद्धा फक्त फोडून घ्यायचं आहे. 1 बाउल मोठा आणि 1 मोठा चमचा इतकं हे मेजरमेंट झालेलं आहे किंवा दोन्ही मिळून 1 बाउलसुद्धा करू शकता. आता गूळ किती घ्यायचं त्याच बाउलनी 1 बाउल घ्यायचं आहे. पण गूळ वाटीमध्ये भरत असताना थोडंसं प्रेस करून भरलेलं आहे मी. का तर रोस्टेड चना डाळ एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणून थोडंसं प्रेस केलेलं आहे. दोन्ही मिळून जर 1 वाटी असेल तर हलक्या हाताने 1 वाटी भरून घेऊ शकता. 1 छोटा चमचा तूप घालते आहे आणि लहान चमच्यानी 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे. आता साखर का घालायची तर कॅरमल शुगर बनवून घ्यायचं आहे आणि ही टेस्ट चिक्कीमध्ये खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. साखर मेल्ट करून घ्यायचं आहे पाणी न घालता. साखर थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. गूळसुद्धा बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन विरघळतं. गूळ साधाच आहे. चिक्की असेल तर चिक्की गूळसुद्धा घेऊ शकता. मीडियम फ्लेमवर गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर केलं तर गूळ लवकर करपतं म्हणून मीडियम फ्लेमवरच करायचं आहे. छान उकळी आली आहे आणि हळूहळू त्याचा रंगसुद्धा बदलतो आहे. पूर्ण लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं. तर हे हळूहळू थोडंसं लालसर होते. अजून थोडंसं कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हाय फ्लेमवर बिलकुल नाही करायचं आहे. गूळ करपतं आणि चिक्कीसुद्धा कडवट लागू शकते म्हणून करपू द्यायचं नाही आहे. हे बघा हळूहळू लालसर होते. पूर्ण ब्राऊन असा कलर आला की त्याच्यामध्ये मिश्रण ॲड करायचं आहे. गॅस बंद करायचं आहे. खूप छान कलर आलेला आहे. हे सगळं छान मिक्स करून पॉलिथिन पेपरला थोडंसं तूप लावून त्याच्यावरती घालायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. पातळ हव्या असतील तर पातळ बनवायचे आहेत. जाडसर हव्या असतील तर थोडंसं जाडसर बनवू शकतो आपण. एकदम कडक कुरकुरीत अशा वड्या तयार होतात. पिझ्झा कटरनी कट करून घेते आहे. हवं तर चाकूनीसुद्धा करू शकता पण हे थोडं फास्ट होतं. तर हे छान कट करून झालेलं आहे. आता एक 5 मिनटं 5 ते 7 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. थंड झालं की छान वड्या पडतात. तर खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत. शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला तिळाची चिक्की बनवायची आहे. 1 बाउल तीळ घेतलेत. मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. रोस्ट करून घ्यायचे आहेत. चटचट उडेपर्यंत भाजायचे आहेत. 1 मोठा चमचा काळे तीळ घातलेत. काळे तीळ औषधी गुणांनी भरपूर असतात. तर हे छान असं भाजून घ्यायचं आहे. कॅल्शियम रिच रेसिपी आहे. गूळ तीळ या सगळ्यामधून आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळणार आहे. थंडीच्या दिवसात शरीरामध्ये उष्णता वाढावी म्हणून उष्ण पदार्थ खाल्ले जातात. तर या ठिकाणी 1 बाउल तीळ घेतले होते. 1 बाउल गूळ घेतलेत. हे सुद्धा मेजरमेंट असंच आहे.
1 बाउल तीळ आणि एक मोठा चमचा काळे तीळ घेतले होते. त्यासाठी मी बाउल फुल भरून घेतले थोडंसं प्रेस करून. गूळ मेल्ट झालं की थोडंसं तूप घालायचं आहे. ग्लेज छान येतं तूप घातल्यामुळं. याच्यामध्ये वेलची किंवा मीठ वगैरे घालू शकता, पण आम्हाला ह्यातलं कोणतंही फ्लेवर आवडत नाही आहे म्हणून मी प्लेन बनवते आहे. गुळाला छान उकळी आली आहे. आता पाक कसा बघायचा, तर पाण्यामध्ये थोडंसं टाकून घेतलं आहे हे बघा. आता हे हातामध्ये घेऊन बघायचं आहे. हे जर तार धरत असेल तर हे सॉफ्ट आहे अजून. हा पाक तुम्ही मऊसूत वड्या बनवायच्या असतील तिळाच्या किंवा लाडू बनवायचे असतील तर त्यासाठी वापरू शकता. परफेक्ट आहे. आता कडक पाक घ्यायचा आहे. अजून 1-2 उकळी गेल्यानंतर हा पाक कडक आहे. हे जर हातामध्ये मोडलं तर हा पाक परफेक्ट आहे. हे बघा छान मोडायला लागले, कट असा आवाज येतोय. तर हा चिक्की बनवण्यासाठी परफेक्ट पाक आहे. गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत. हवं तर थोडंसं मिक्सरला ग्राइंडसुद्धा करून घेऊ शकता, पण मी असंच वापरलं आहे. दोन्ही पद्धतीनं वापरू शकता. आता पॉलिथिन पेपरवर घालून थोडंसं थंड झालं की लाटून घ्यायचं आहे. जास्त थंड नाही करायचं आहे, पण हात लावण्याइतपत थंड व्हायला हवं, नाहीतर मग लाटण्याला चिकटून येतं. जितकं होईल तितकं पातळ बनवू शकता. तीळ पापडी किंवा गोल गोल छोटे छोटे पापडसुद्धा बनवू शकता तिळाचे. खूप छान होतात. कट करून घ्यायचं आहे हव्या त्या आकारामध्ये. तिळाची चिक्की खायला खूप छान लागते, कुरकुरीत लागते. आणि मऊसूत वड्या हव्या असतील तर मी दुसरा एक जो पाक दाखवला त्या पद्धतीनं बनवायच्या आहेत. मऊ पाक. वड्यासुद्धा मऊ होतात, खुसखुशीत होतात. तर थंड झालेला आहे. वड्यासुद्धा छान पडायला लागलेत हे बघा. एकदम पातळ पातळ अशी झालेली आहे तिळाची चिक्की. दोन्ही चिक्की तयार झालेल्या आहेत. दोन्ही रेसिपी सोप्या करून सांगितलेल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत. काळे तीळ घातल्यामुळं ते अजून छान दिसत आहेत आणि हेल्दीसुद्धा झालेलं आहे.